नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण UPSC संदर्भात करंट अफेअर्स जे आहे ते बघत आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि आजच्या या व्हिडिओत आपण कालची द हिंदूमधली एक न्यूज कव्हर करणार आहे. तिथे एक आर्टिकल आलेलं आहे, भारतातील मासेमारी क्षेत्रातील खरे संकट, म्हणजे द रिअल क्रायसिस इन इंडियाज फिशरीज. भारताच्या मासेमारी क्षेत्रात जे आहे ते खरं संकट कुठलं आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. सर्वात आधी या न्यूजचा कंटेक्स्ट पाहूया, म्हणजे संदर्भ काय ते पाहूया. भारताकडे जगातील सर्वात मोठ्या मराईन फिशरीज म्हणजे सागरी मासेमारी संसाधनांपैकी एक आहे, सर्वांना माहिती आहे. जरी सरकारी आकडेवारीनुसार माशाचे उत्पन्न वाढताना दिसत आहे, तरी किनारपट्टीवरील म्हणजे इनशोर माशांचे साठे जे आहेत ते कमी होत चालले आहेत. म्हणजे इथं आकड्यांमध्ये तफावत जी आहे ती आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे काय होत आहे की लहान मच्छीमारांचे आयुष्य जे आहे ते धोक्यात आलेले आहे. आता आपण मुख्य समस्या पाहू, म्हणजे त्याचा कोर इश्यू नेमका आहे तरी काय. तर सर्वात पहिलं कारण आहे डिग्रेडेशन ऑफ इकोसिस्टीम. कशाचं? इकोसिस्टीमचं डिग्रेडेशन होणे. ठीक आहे. त्याला कारण काय? पोल्युशन कारण आहे. मॅनग्रोव्हचा लॉस. मॅनग्रोव्ह म्हणजे काय? कंदनवळ, म्हणजे जे किनाऱ्यांवर जे झाडं असतात समुद्राच्या, त्याची मुळं जे समुद्राच्या आतमध्ये असतात, ते जे झाडं असतात त्यांचा ऱ्हास होत चालला आहे. आणि कोरल ब्लिचिंग यामुळे माशांच्या प्रजननासाठी आवश्यक नैसर्गिक ठिकाणं जे आहेत ते नष्ट होत आहेत. त्यामुळे दुसरी जी मुख्य समस्या आहे म्हणजे कोर इश्यू आहे तो आहे अनचेक मेकॅनाइज्ड ट्रॅव्हलिंग. म्हणजे काय? तर मोठ्या यांत्रिकी बोटी जे आहेत, मोठ्या मोठ्या शिप यांच्या साहाय्याने, एका मशीनच्या साहाय्याने ते ट्रॅव्हल करतात. ट्रॅव्हल म्हणजे काय करतात? म्हणजे काय? समुद्राच्या तळाशी घासून मासेमारी करतात. जसा हा समुद्र आहे तर समुद्राच्या तळाशी पूर्ण घासून मासेमारी करतात. यामुळे काय होतं, तर इथचे जे छोटे छोटे फिशेस असतात की ज्यांचा उपयोग मासेमारी म्हणजे खाण्यासाठी होत नाही किंवा इतर कुठल्याही गोष्टीसाठी होत नाही, तर त्या सुद्धा त्या जाळ्यामध्ये येतात आणि मारल्या जातात. त्यामुळे काय होते, यामुळे समुद्राचं बेनीथ इन्व्हायरमेंट, याला काय म्हणतात? बेनीथ इन्व्हायरमेंट म्हणजे तळाशी असलेलं इकोसिस्टीम जे आहे माशांचं ते खराब होते. आणि न वाढलेले लहान मासे जे आहे, ज्याला ज्युव्हेनाइल्स फिशेस म्हणतात, ते सुद्धा त्यामध्ये पकडले जातात आणि डिस्ट्रॉय होतात, मारले जातात. तिसरं जी मुख्य समस्या आहे ते म्हणजे क्लायमेट चेंज. ठीक आहे. तर समुद्राचं वाढतं तापमान, हे जे तापमान आहे हे समुद्राचं वाढत चाललं आहे आणि त्यामुळे ॲसिडिफिकेशन होते, पाण्याचं ॲसिडिफिकेशन. यामुळे माशांच्या स्थलांतरावर आणि प्रजननावर, ब्रीडिंगवर वाईट परिणाम होत आहे. चौथं जे कारण आहे ते आहे लाईव्हलीहूड स्ट्रेस. मासळी कमी मिळत आहे, मासे कमी मिळत आहे, त्यामुळे काय होते, खर्च वाढत चाललेला आहे मासेमारांचा. आणि स्मॉल स्केल फिशेस जे आहेत, लहान मच्छीमार जे आहेत ते कर्जाच्या विकाळ्यात अडकत चाललेले आहेत. भारतात मासेमारीचं जे उत्पादन आहे त्याचं स्टेटस आता आपण बघूया. तर 1950 पासून 2025 पर्यंत मासेमारीचं जे उत्पादन आहे ते हे बघू शकता तुम्ही वाढतच गेलेलं आहे. 2025 मध्ये जवळपास 3.57 दशलक्ष टन मासेमारी जे आहे, मासे उत्पादन जे आहे ते झालेलं आहे. गुजरात, तामिळनाडू आणि केरळ हे जे राज्य आहे त्याच उत्पादनात आघाडीवर आहे. पण यामध्ये प्रॉब्लेम काय आहे, तर इनशोर म्हणजे किनारपट्टीवरील जे हे जी किनारपट्टी आहे, या किनारपट्टीच्या वरील जे छोटे मासेकरी आहेत त्यांचं उत्पादन मात्र कमी होत चाललेलं आहे. याला उपाययोजना नेमका काय आहे, तर सर्वात पहिले इकोसिस्टीम बेस्ड मॅनेजमेंट, म्हणजे केवळ मासे पकडण्यावर लक्ष न देता संपूर्ण सागरी परिसंस्थेचं जतन करणं यासाठी आवश्यक आहे. रेग्युलेशन म्हणजे काय, तर गव्हर्नमेंटद्वारे रेग्युलेशन मासेमारीवर करणं पण सुद्धा काही नियम टाकणे सुद्धा गरजेचे आहे. जसं मासेमारी नियमांची आणि फिशिंग बॅन्स म्हणजे मासेमारी बंदीची कडक अंमलबजावणी करणे हे सुद्धा काही काही ठिकाणी आवश्यक आहे. जिथं माशांची संख्या कमी होत चालली अशा ठिकाणी पूर्णपणे मासेमारी बंद करणे सुद्धा आवश्यक आहे. कारण त्यांना ब्रीडिंग करण्यासाठी, त्यांचं वाढ होण्यासाठी तिथे त्या गोष्टी आवश्यक असतात. सपोर्ट फॉर स्मॉल फिशर्स म्हणजे जे लहान मच्छीमारी आहेत, आधुनिक तंत्रज्ञान, विमा, आर्थिक मदत, बाजारपेठेची उपलब्धता, ह्या सर्व गोष्टी त्यांना पुरवणे खूप गरजेचं आहे. त्यानंतर चौथा जो पॉईंट आहे तो म्हणजे मराईन स्पॅशियल प्लॅनिंग. म्हणजे काय, तर समुद्रातील क्षेत्रांचे योग्य नियोजन करून प्रदूषण कमी करणे, संवेदनशील प्रदेशांचे संरक्षण करणे, म्हणजे या पाण्याचे इथं ॲसिडिफिकेशन कमी होईल याचा प्रयत्न करणे. ही न्यूज आपण बघितली. हा विषय जो आहे हा GS3च्या इकॉनॉमी आणि इन्व्हायरमेंट या पेपरसाठी खूप अत्यंत महत्त्वाचा आहे. भारताची ब्ल्यू इकॉनॉमी जी आहे ते यशस्वी करण्यासाठी केवळ उत्पादन वाढवणे पुरेसे नाही आहे, तर काय करणं गरजेचं आहे,
मासेमारी सस्टेनेबल बनवणं, शाश्वत बनवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मासेमाऱ्यांचे लहान जे मासेमारी आहेत त्यांचे हित जपणे सुद्धा गरजेचे आहे. दीर्घकालीन दृष्टिकोनातून पर्यावरणीय, आर्थिक आणि सामाजिक संतुलन साधणे हे आवश्यक आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण यांचे काय समस्या आहेत मासेमाऱ्यांच्या ते बघणार आहे.